तर चला आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण फिजिक्सचा एक सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, तर बघा आपला क्वेश्चन असा विचारला आहे की डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 5t6 प्लस 2t स्क्वेअर मायनस 2t मायनस 6 फाइंड द वेलोसिटी ॲट 2 सेकंड. सर जी आपला सर या क्वेश्चन मध्ये वेलोसिटी फाइंड करायची पहिल्या 2 सेकंदामधली, आणि सर इथं आपला टाइम दिले 2 सेकंद आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे बघा 5. काय दिलं आपला x इज इक्वल टू दिले बघा ते 5t6, पुन्हा काय सर जी बघा 5t6 प्लस 2t स्क्वेअर, पुन्हा काय बघा प्लस 2t स्क्वेअर, नंतर बघा मायनस 2t मायनस 6. सर आपला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि सर आपला टाइम 2 सेकंड दिलाय आणि सर आपला वेलोसिटी फाइंड करायची आहे. तर आपण या क्वेश्चनला डिफरेंशिएशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करूया. म्हणून सर आपण लिहू therefore dx बाय dt. ओके सर इज इक्वल टू सर काय येणार 5t चा काय येणार 6वा घात, पुन्हा काय येणार प्लस 2t चा काय सर वर्ग म्हणजे स्क्वेअर, मायनस 2t, पुन्हा काय सर मायनस 6. ओके, therefore काय सर आली तो गुणाकार आहे तर डिफरेंशिएशन होणार म्हणजे 6 गुणले 5 किती 6 पंचे 30, पुन्हा ब्रॅकेट में टी तर सर 5वा घात मायनस 1 होत असतं सर जी. ओके, कारण डिफरेंशिएशन आहे सर इथं इंटिग्रेशन मध्ये प्लस 1 होत असतं. ओके ना. ओके सर किती सर आली इतकं उत्तर आलं. ओके, 30 ब्रॅकेट में टी चा 5वा घात, पुन्हा काय सर प्लस 2 4, पुन्हा काय सर टी, पुन्हा काय सर मायनस 2, टी कटून गेलं आणि इथं संबळ कटून गेलं म्हणजे -0 उत्तर आलं. ओके सर therefore काय येणार सर इथं 3 गुणिले आता येणार 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे सर किती उत्तर 2 ला सर आपला 5 दा गुणायचंय. ओके 3 झाले 4 ने. ओके 5 किती उत्तर आले सर 3 बे के बे 2 4 4 1 4 4 2 8 8 1 8 2 16 आणि 16 2 32 उत्तर आलं. क्लिअर ना. क्लिअर सर. म्हणून सर आपण 32, पुन्हा काय सर जी प्लस 4 1 4 4 2 काय सर जी 8 मायनस 2 0 घ्यायचं नसतं. ओके, therefore सर आपण लिहू 32 गुणिले काय सर 32 गुणिले 30 उत्तर किती आलं रे किती उत्तर आलं 0 इथं. ओके 3 1 3 3 2 6 3 3 9 उत्तर आलं सर 960. ओके तर बघा 960 लिहू आपण 960 प्लस काय बघा 8 मधून 2 गेले 6 राहिले इज इक्वल टू 966 मीटर पर सेकंड इज दिस क्वेश्चन आन्सर. आलं का नाही उत्तर रे आलं सर. किती उत्तर आलं 966 मीटर पर सेकंड इज आन्सर. छापो दिमाग में.